फ्रेंड्स, तुम्हाला जर फ्लुएंट इंग्लिश बोलायचे असेल तर काय करायला पाहिजे? अर्थातच इंग्रजीतील जे वेगवेगळे काळ आहेत त्या काळांचे फॉर्म्युले तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. कारण ते फॉर्म्युले जर तुम्हाला माहिती असले तर तुम्ही मराठीतील कोणतेही वाक्य, मग ते कोणत्याही काळातील असो, अगदी सहजपणे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकाल. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्य घेऊन त्या मराठी वाक्यांचे इंग्रजीतील त्याच्या काळानुसार आणि त्याच्या फॉर्म्युल्यानुसार इंग्रजीत ट्रान्सलेट केलेले आहे. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आता इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे, मला जायलाच पाहिजे, किंवा आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की मला केलंच पाहिजे. मग आता हे सेंटेन्स बघितल्यावर तुम्हाला काय वाटते की ह्या सेंटेन्समध्ये असं दाखवलं जात आहे किंवा असं दिसतं या सेंटेन्समधून आपल्याला की इथे आवश्यकता दाखवलेली आहे, अशी काहीतरी गरज आहे की तिथे मला केलंच पाहिजे किंवा जावंच लागेल. म्हणजेच अशी जर आवश्यकता एखाद्या सेंटेन्समधून तुम्हाला दाखवायची असेल तर अशा वेळेला आपण मस्ट या मॉडल व्हर्बचा उपयोग करत असतो. मग आता मस्ट जेव्हा आपण एखाद्या इंग्रजी वाक्यामध्ये वापरतो तेव्हा त्याचं स्ट्रक्चर कसं असते ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ. तर सर्वात आधी नेहमीप्रमाणे आपल्याला इथे सुद्धा काय घ्यायचा असतो तर सब्जेक्टच घ्यायचा असतो, म्हणजेच कर्ता घ्यायचा असतो. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते मस्ट हे मॉडल व्हर्ब, आणि सर्वात शेवटी मग तुम्हाला घ्यायचं असते V1 फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप. मग आता इथे सब्जेक्ट आहे मला, म्हणूनच आपण त्यासाठी मलासाठी आपण अर्थातच मी किंवा मला आय, आणि मस्ट आणि क्रियापदाचे पहिले रूप जाणे किंवा गेले, दोघांचे अर्थ सेम आहेत. म्हणजे जाणे म्हणजेच गो असं आपण इंग्रजीत त्याला म्हणत असतो. म्हणूनच इथे येणार आहे आय मस्ट गो, म्हणजेच काय, मला गेलंच पाहिजे किंवा मला जायलाच हवे. या अर्थाने इथे इंग्रजीत त्याचं ट्रान्सलेशन होणार आहे आय मस्ट गो. किंवा असं जर असेल की तिला गेलेच पाहिजे तर शी मस्ट गो, तू हे करायलाच पाहिजे, म्हणजे तू हे करायलाच पाहिजे म्हणजे ती गरज आहे, आवश्यकता आहे. तर ते कसं येईल, यू मस्ट डू दिस. अशा प्रकारे तुम्ही मस्टचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स तुम्ही मराठी टू इंग्लिश तयार करू शकता. आता नेक्स्ट बघा, तुझ्यासाठी मी आईस्क्रीम आणू का. बघा, अशा प्रकारचं सेंटेन्स आपण आता बऱ्याच वेळेला बोलत असतो. आता इथे हा क्वेश्चन आहे, मग हा क्वेश्चन कोणत्या काळातला आहे, तुझ्यासाठी मी आईस्क्रीम आणू का, म्हणजे आता आणू का म्हणजे फ्युचर दर्शवते आहे, भविष्य काळातला हा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे हा हो नाही स्वरूपाचा प्रश्न आहे, एस नो टाईपचा क्वेश्चन असं आपण त्याला म्हणत असतो. मग आता अशा प्रकारचा प्रश्न तयार करताना याचं स्ट्रक्चर इंग्रजीत कसं असेल ते सुरुवातीला आपण लिहून घेऊया. तर सुरुवातीला फ्युचर टेन्स असल्यामुळे इथे आपण फ्युचर टेन्समधलं हेल्पिंग व्हर्ब घेणार आहोत शॉल. त्यानंतर आपल्याला घ्यायचा असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते V1 फॉर्म क्रियापदाचे पहिले रूप, आणि सर्वात शेवटी घ्यायचा असतो ऑब्जेक्ट, आणि शेवटी मग क्वेश्चन मार्क द्यायचा असतो. आता शॉल सर्वात आधी तर आपण तो घेणारच आहोत हेल्पिंग व्हर्ब फ्युचर टेन्समधलं. त्यानंतर सब्जेक्ट आहे, कोणता आहे, मी, म्हणून इथे आपण घेणार आहोत आय, क्रिया करणारा कोण आहे, मी, म्हणून शॉल आय. नंतर V1 फॉर्म घ्यायचा आहे वर्बचा, मग क्रियापद आहे, वर्ब आहे आणू म्हणजेच आणणे, त्यासाठी आपण काय वापरत असतो, ब्रिंग हा शब्द वापरत असतो इंग्रजीत, म्हणून आपण तो V1 फॉर्ममध्येच घेणार आहोत. शॉल आय ब्रिंग, मी आणू का, काय आणू का, आईस्क्रीम आणू का. आता इथे दोन ऑब्जेक्ट आहे, हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, तो आहे आईस्क्रीम. काय आणू का तर आईस्क्रीम आणू का, कोणासाठी, तुझ्यासाठी, म्हणून सुरुवातीला हा ऑब्जेक्ट आहे आईस्क्रीम डायरेक्ट ऑब्जेक्ट. शॉल आय ब्रिंग आईस्क्रीम, अशा प्रकारे आईस्क्रीम, आणि त्यानंतर आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेणार आहोत फॉर यू, तुझ्यासाठी म्हणजेच काय तर फॉर यू. बघा अशा प्रकारे हा प्रश्न इथे तयार झालेला आहे. शॉल आय ब्रिंग आईस्क्रीम फॉर यू. त्यानंतर नेक्स्ट आहे, माझ्याकडे फक्त 5,000 रुपये आहेत. बघा, बऱ्याच वेळेला हे वाक्यसुद्धा आपण बोलत असतो. आता हे जे वाक्य आहे ते अर्थातच प्रेझेंट टेन्समधलं आहे, कारण शेवटचं जे व्हर्ब आहे, क्रियापद आहे ते आहेत. मग आता हे सेंटेन्स तयार करताना आता एखाद्याकडे एखादी गोष्ट असणे यासाठी आपण हॅवचा उपयोग करत असतो, हे तुम्हाला माहिती असेलच. मग आता हे जेव्हा आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत तेव्हा आपण सुरुवातीला इथे सुद्धा सब्जेक्टच घेणार आहोत, त्यानंतर आपण घेणार आहोत हॅव, आणि त्यानंतर आपण सर्वात शेवटी घेणार आहोत ऑब्जेक्ट. अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर इंग्रजीत असणार आहे. मग आता सब्जेक्ट आहे माझ्याकडे, म्हणून आय हॅव, अशा प्रकारे आपण ते घेणार आहोत. आय हॅव फक्त म्हणजेच ओनली, आय हॅव ओनली, काय आहे, माझ्याकडे फक्त आहेत, काय आहेत, 5,000 रुपये, म्हणून आपण काय घेणार आहोत 5,000 रुपीज. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स येते इंग्रजीमध्ये
येणार आहे. आय हॅव ओनली 5000 रुपीज, माझ्याकडे फक्त 5000 रुपये आहेत, अशा प्रकारे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मी चहा घेतलेला आहे. आता हे सुद्धा आहे म्हणजेच प्रेझेंट टेन्समधलं सेंटेन्स आहे, पण घेतलेला आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे अर्थातच हे प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे. मग आता याचं स्ट्रक्चर इंग्रजीमध्ये कसं येणार आहे ते सर्वात आधी आपण लिहून घेऊ. सर्वात आधी तर असतो सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते इथे सुद्धा हॅव. त्यानंतर इथे काय घ्यायचं आहे, आय हॅव. इथे क्रियापदाचं तिसरं रूप तुम्हाला घ्यायचं आहे. इथे डायरेक्ट ऑब्जेक्ट न घेता इथे तुम्हाला क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी मग तुम्हाला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट. म्हणजेच हे बघा, मी चहा घेतलेला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे, त्यामुळे याचं स्ट्रक्चर असणार आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज आपण घेत असतो. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप P3 फॉर्म आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट. मग आता सब्जेक्ट आय आपण घेतलेला आहे, आय नंतर त्यातच आपण हॅव वापरतो. मी इथे हॅव हॅज नाही घेतला कारण आपण आयसाठी हॅवच वापरणार होतो, म्हणून मी इथे डायरेक्ट हॅव लिहिलेलं आहे. त्यानंतर घेतलेला आहे घेणे म्हणजेच टेक, त्याचं तिसरं रूप असते टेकन. पण आता इथे टेकन न घेता आपण इथे आय हॅव हॅड, बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स येणार. आय हॅव हॅड. आता हॅड हे कशासाठी वापरलेलं आहे आपण, टेकन यासाठी. आता अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर आहे हॅव हॅड, हॅज हॅड किंवा हॅड हॅड, हे स्ट्रक्चर केव्हा वापरले जातात यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा, म्हणजे अशा प्रकारचा ॲडव्हान्स स्ट्रक्चरमध्ये तुम्ही इंग्रजी बोलू शकाल. म्हणजे टेकनऐवजी काय वापरायचं आहे, हॅड. आय हॅव हॅड, ऑब्जेक्ट काय आहे तर टी. आय हॅव हॅड टी, मी चहा घेतलेला आहे. आय हॅव टेकन टी असं न म्हणता ॲडव्हान्समध्ये तुम्ही काय म्हणा, ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये आय हॅव हॅड टी, अशा प्रकारे. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, मला नक्की माहिती नाही. आता हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे कारण इथे सर्वात शेवटी नाही हा शब्द आलेला आहे, परंतु काळ कोणता आहे, टेन्स कोणता आहे तर प्रेझेंट टेन्समधलं हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. मग आता हे निगेटिव्ह सेंटेन्स प्रेझेंट टेन्समध्ये आपण जेव्हा बनवतो तेव्हा त्याचं स्ट्रक्चर कसं असतो ते सुरुवातीला आपण लिहून घेऊ. तर सुरुवातीला असतो सब्जेक्ट, त्यानंतर डू किंवा डज, त्यानंतर असतो नॉट, कारण इथे काय बनवायचं आहे आपल्याला, नकारार्थी वाक्य बनवायचं आहे, म्हणून नाहीसाठी आपण इथे नॉट वापरणार आहोत. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे P1 फॉर्म आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट. अशा प्रकारे या वाक्याचं स्ट्रक्चर इथे असणार आहे. सब्जेक्ट आहे मला म्हणजेच आय, आणि आय नंतर आपण डू वापरतो म्हणून डू नॉट असं येणार आहे, पण डू नॉट न घेता आपण डोंट असं संक्षिप्त रूप त्याचं घेणार आहोत. आय डोंट. आणि क्रियापद माहिती असणे म्हणजेच नो असं आपण त्याला म्हणतो. नो म्हणजेच माहिती असणे, मग त्याचं फर्स्ट फॉर्मच आपल्याला घ्यायचं आहे, म्हणून आपण इथे आय डोंट नो. तर ऑब्जेक्ट नाही आहे पण इथे एक शब्द आहे नक्की, म्हणून आपण इथे काय करणार, आय डोंट नो एक्झॅक्टली, म्हणून इथे आपण नक्कीसाठी एक्झॅक्टली असं घेणार आहोत. आय डोंट नो एक्झॅक्टली. अशा प्रकारे मग हे वाक्य इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट होणार आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, माझी गाडी पंक्चर झाली. आता हे जे सेंटेन्स आहे ते तुम्ही या क्रियापदावरून ओळखलेलंच असेल की हे जे सेंटेन्स आहे ते कोणत्या काळातलं आहे. तो काळ ओळखून तुम्ही त्या काळाचं फॉर्म्युल्यानुसार हे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून त्याचं ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तिथे मी तुमचं ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आपण रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्ये ही इंग्रजीतील त्याच्या वेगवेगळ्या फॉर्म्युल्यानुसार इंग्रजीत ट्रान्सलेट केलेली आहे. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. थँक्यू.